अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. इतकं घाणेरडं वक्तव्य करते. एका महिलेविषयी बोलला तो. डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्याविषयी गलिच्छ वक्तव्य करणारे वसंतराव देशमुख आणि त्यांचा गुरु यांना आत्ताच्या आत्ता अटक करावी. आम्हा सर्व महिलांतर्फे मागणी आहे. आत्ताच्या आत्ता अटक केल्याशिवाय आम्ही कोणीही घरी जाणार नाही. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाभारतातली कौरव सभा आपण केवळ कथा पुराणांमध्ये ऐकली असेल, पण काल महाराष्ट्राच्या संगमनेरमध्ये ही अशाच पद्धतीची एक कौरव सभा भरलेली होती. खरं तर अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून नुकतंच अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रीच्या नावानं या जिल्ह्याचं नाव देण्यात आलेलं आहे. पण याच जिल्ह्यामध्ये भर जाहीर सभेमध्ये एका स्त्रीचा अपमान करण्यापर्यंत आता महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी पोहोचलेली आहे. हा आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडताना खरं तर मनाला प्रचंड वेदना होत आहेत आणि महाराष्ट्राचं राजकारण या पातळीवरती पोहोचलेलं आहे. त्याला नेमकं कोण जबाबदार आहे याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. जयश्री थोरात, बाळासाहेब थोरातांच्या कन्या आहेत. त्यांच्याबद्दल संगमनेरमधल्या सभेमध्ये काल अतिशय गलिच्छ भाषेमध्ये तुला मुलं कशी झालेली आहेत हे आम्हाला ठाऊक आहे अशा पद्धतीनं टिंगल टवाळी एक नेता करतो. त्यावेळी भाजपचे माजी खासदार सुजय विखे हे त्या व्यासपीठावरती होते. आणि धक्कादायक म्हणजे या अशा पद्धतीच्या वक्तव्याला समोरच्या गर्दीनं दिलेला प्रतिसादही तितकाच भयानक आहे. म्हणजे बोलणाऱ्याची पण हिंमत का होते, कारण त्याला अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय किंवा अशा पद्धतीची वक्तव्य ऐकून चेकाळणारे लोकसुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, पण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आता आया बहिणींची जाहीर अब्रू काढण्यापर्यंत या नेत्यांची मजल गेलेली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून सरकार सातत्यानं लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतंय. महाराष्ट्रातले तीनही सत्ताधारी पक्षांचे नेते ठिकठिकाणी जाऊन आपणच लाडका भाऊ आहोत हे सांगायचा प्रयत्न करतायत. पण आज याच एका बहिणीची अशा पद्धतीनं जाहीरपणे अब्रू काढली गेलेली आहे. त्यामुळं स्त्रियांबद्दलचं हे प्रेम केवळ मतांसाठी आहे का, आणि मुळामध्ये हिंमत कशी होती की एका बहिणीबद्दल अशा पद्धतीनं विधान करण्याची, हा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनेक एपिसोड बघितलेले आहेत. सगळे सामान्य लोक या राजकारणाला, सर्वपक्षीय राजकारणाला कंटाळलेले आहेत आणि आता हा तळ आपण गाठलेला आहे. आता याच्यापेक्षा आपण अजून किती खाली जाणार आहोत याचा देखील विचार करण्याची वेळ आलेली आहे. संगमनेरच्या सभेतलं ते वक्तव्य काय होतं ते ऐका. एकतर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिल्यांदा तर तू आता घराबाहेर कशी पडते अशी एक धमकी आहे. म्हणजे महिलांना राजकारणामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं की त्यांचं चारित्र्य हनन कसं करायचं. एखाद्या महिलेची भीती वाटायला लागली की तिच्यावरती हल्ला करताना पहिलं शस्त्र जे आहे ते अशा पद्धतीच्या हल्ल्याचं असतं आणि तीच जुनी पद्धत जी आहे ती इथं वापरण्यात आलेली आहे. महाराष्ट्राला आजवर एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही आहे. आपल्यापेक्षा इतर अनेक मागास राज्यांमध्ये सुद्धा महिला मुख्यमंत्री होऊन गेलेली आहे, पण महाराष्ट्राला अजूनही एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही आहे. आणि त्यात अशा पद्धतीची वक्तव्य आपण राजकारणातल्या महिलांचा किती आदर करतो हे दाखवणारी आहेत. त्रास होईल हे ऐकताना, पण एकदा ऐका महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी कुठं पोहोचते. त्यांची कोणती ती काय त्यांची नात का काय तिथं बोलते म्हणतात, माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा,
नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात, बरोबर, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, ह्या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळं तालुक्याला माहिती. आता ज्या नेत्यानं हे वक्तव्य केलं त्याचं नाव आहे वसंतराव देशमुख. हे विखेंच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते मानले जातात. साहजिक आहे की त्यांचं पाठबळ असल्याशिवाय भर सभेमध्ये इतकं बेधडक विधान ते करू शकणार नाहीत. थोडंसं दिसतंय की ज्यावेळी ते हे बोलायला लागले, अशा पद्धतीचं वक्तव्य करू लागले, तेव्हा समोर जरी टाळ्या आणि शिट्ट्या होत असल्या तरी सभेच्या व्यासपीठावरती थोडीशी चुळबुळ सुरू झालेली होती आणि त्यांना आवरण्याचा प्रयत्न झाला. पण या धक्कादायक वक्तव्यानंतर तिथं थोरातांचे कार्यकर्ते पोहोचले, महिला कार्यकर्त्या पोहोचल्या आणि त्यांनी सभास्थळी ठिय्या दिला आणि सांगितलं की जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. खरं तर खूप तातडीनं कारवाई व्हायला पाहिजे होती, पण ती सुद्धा या प्रकरणामध्ये झाली. इतकं घाणेरडं वक्तव्य करते. एका महिलेविषयी बोलला तो. डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्याविषयी गलिच्छ वक्तव्य करणारे वसंतराव देशमुख आणि त्यांचा गुरु यांना आत्ताच्या आत्ता अटक करावी, आम्हा सर्व महिलांतर्फे मागणी आहे. आत्ताच्या आत्ता अटक केल्याशिवाय आम्ही कोणीही घरी जाणार नाही. आज आमच्या धांदरफळ बुद्रुक गावामध्ये राजकीय सभा चालू होती आणि त्यांनी स्त्रियांबद्दल इतकं घाणेरडं गलिच्छ बोललेलं आहे. त्यांविषयी हा घाणेरडं वक्तव्य करणारा माणूस, या माणसाला अटक झाली पाहिजे. मी इथं स्टेजवर आले तर सभा संपलेली होती. मी स्टेजवर वर चढून म्हटलं कुठे ते वसंतराव देशमुख, त्यांना बोलून आणा. तर मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी, कमलेश जेरे असतील, प्रशांत कोल्हे असतील, हरीश वल्वे असतील, गोकुळ असतील, त्यांनी मला खाली ढकलून दिलं. तुमच्या प्रत्येकाच्या घरी आई बहिणी आहे. राजकारण ह्या स्तराला जाऊन राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही. की आज लाज वाटायला पाहिजे त्यांना का आपण असं बोलावं कसं काय एवढ्या भर सभेमध्ये. आणि आज या सभेचा मी निषेध करीत आहे. जयश्री थोरात या बाळासाहेब थोरातांच्या कन्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सुजय विखेंचा लोकसभेला पराभव झाला त्याच्यानंतर ते संगमनेरमध्ये येऊन सुद्धा खूप आक्रमक भाषणं करतायत. ते संगमनेरमधून लढतील अशी देखील चर्चा होती. पण याच संदर्भात त्यांनी संगमनेरमध्ये एक वक्तव्य केलं. बाळासाहेबांच्या दहशतीबद्दल, आमच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल काही बोलाल तर वगैरे अशी काही विधानं केली. आणि त्याच्यानंतर जयश्री थोरात यांनी सुद्धा त्यांना प्रतिआव्हान दिलं. माझ्या बापाबद्दल बोलाल तर याद राखा, अशा पद्धतीचं एक विधान केलेलं होतं. ही सगळी पार्श्वभूमी या वक्तव्याला आहे. निवडणुका येतील जातील, पण हे अशा पद्धतीची विधानं खरं तर महाराष्ट्रानं खपवून घेतली नाहीत पाहिजेत आणि या अशा नेत्यांना कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या एकूण राजकीय परंपरेला न शोभणारं हे विधान आहे आणि याच्यापेक्षा आता आपण खाली जाऊ नये अशीच अपेक्षा जी आहे ते सर्वसामान्य लोक करत असतील. वसंतराव देशमुख यांच्यावरती आता काय कारवाई होती हे आपल्याला बघावं लागेल. खरं तर भाजपचं उपरणं गळ्यामध्ये ठेवून त्यांनी हे विधान केलेलं होतं आणि याच पक्षातल्या अनेक नेत्यांनी याच्या आधी अशा पद्धतीची बेताल विधानं जी आहेत ती महिलांबद्दल केलेली आहेत. त्यामुळं हा कॉन्फिडन्स त्यांना नेमका आला कुठून आणि या सगळ्या प्रकरणावरती आता नेमकी पुढे ॲक्शन काय होती हे बघावं लागेल. सुजय विखेंनी सांगितलं की या वक्तव्याचा आपण निषेध करतो. ज्यावेळी व्यासपीठावरती होतो तेव्हा आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला. नंतर मी त्यांचं भाषण ऐकत होतो, मी भाषण लिहित होतो स्वतःचं, त्यामुळं माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. पण त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं ते म्हणतायत. काय कारवाई होती ते आपण बघूयात. पण हे अशा पद्धतीनं आणि या लेवलला आपलं महाराष्ट्राचं राजकारण पोहोचलेलं आहे. विचार करा हे कशामुळं झालं आहे आणि कुणामुळं झालं आहे.